माहितीनुसार रोहन कलमे यांनी डीएमसी हर्षद काळेला 5 लाख रुपये दिले. हा पुरावा आहे त्याचा की डीएमसी हर्षद काळे यांनी 2 फेब्रुवारी 2024 हा मेल केलेला आहे डीएमसी एसडब्ल्यूएम संजू कवरे यांना आणि चीफ इंजिनियर प्रशांत सायशेटे यांना, आणि सीसी मध्ये त्यांनी रोहन कलमे यांना पण ठेवलेला आहे. हा पुरावा आहे की याच्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि जे काय आर्थिक व्यवहार आहे तो याच्यामध्ये केलेला आहे. हा पुरावा आहे त्याचा. कारण परिपत्रकानुसार राजकीय किंवा प्रशासकीय दबाव, हस्तक्षेप, फोन, ईमेल वगैरे करणं हे नियमाच्या विरुद्ध आहे आणि त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली जाते. मैंने भी उसके अगेंस्ट कंप्लेंट किया था रोहन कलमे के अगेंस्ट, लेकिन और मैंने पीजी भी लिया हुआ है वार्ड ऑफिसर से. उसके बाद भी कोई रिप्लाई नहीं मिलता है और उसको सार मुक्त भी नहीं किया जाता है. और मेरा यही उन लोग से अनुरोध है कि इसको जल्दी से जल्दी यहाँ से हटाया जाए और जो आया है उसको चार्ज दिया जाए. महानगरपालिकेचे एल विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहायक अभियंता रोहन कलमे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांची दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी जी साऊथ येथे बदली झाली होती. संतोष सैंदाणे यांना एल विभागात हजर करून घेतले, परंतु रोहन कलमे यांनी राजकीय प्रशासकीय दबाव व आर्थिक व्यवहार करून 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत बदली स्थगित करून घेतली व सुधारित आदेशानुसार 1 मार्च 2024 रोजी नियमानुसार बदली होणे आवश्यक होते. परंतु संतोष सैंदाणे दिनांक 5 मार्च 2024 पासून एल विभागात हजर झाले असून कामकाज करीत आहेत. परंतु रोहन कलमे यांना अद्याप कार्यमुक्त केले नाही व अजून बदली स्थगित करण्यासाठी दबाव तयार करीत आहेत. तरी रोहन कलमे यांना तात्काळ एल विभागातून कार्यमुक्त करावे अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते आणि समाजसेवक विनोद सोनकांबळे यांनी केली. एक खास रिपोर्ट जाफर उस्मान शेख. मैं जाफर उस्मान शेख आर न्यूज से आज आए हैं विनोद सोनकांबळे जी के पास. इनके पास ऐसे कई मुद्दे हैं एल वार्ड को लेकर. पिछले दिनों हमने देखा आत्मदहन की कोशिश की थी, यानी आत्महत्या की भी कोशिश एल वार्ड मुंबई महानगर पालिका के गेट के सामने करने की कोशिश की थी. उनसे वो सारी बातें जानेंगे, आखिर क्या मसला है. उन्होंने कुछ मुद्दों पर हमसे बात करने की कोशिश की, लेकिन विस्तार से जानना चाहेंगे विनोद सोनकांबळे जी से. आज एल वार्ड के अंदर हो या फिर डीएमसी हो मुंबई महानगर पालिका के अंदर, ये नाम सभी जानते हैं कि ये विनोद सोनकांबळे जी है कौन और किस तरह से इन्होंने जो मुंबई महानगर पालिका के अधिकारी है उनको भ्रष्टाचार जो है उसका उजागर किया, किस तरह से किया. और कई बार इन्होंने जो अपने कैमरे के माध्यम से लोगों को बताया कि किस तरह से भ्रष्टाचारी भ्रष्टाचार कर रहे हैं, उसी को लेकर हम आज ये आगे बढ़ाते हैं. विक्रम सोनकांबळे जी, बहुत बहुत स्वागत है अखबार न्यूज़ में आपका. धन्यवाद. आपने पिछले दिनों आत्मदहन की कोशिश की थी. मैं वहाँ से शुरू करना चाहूँगा. भ्रष्टाचार को उजागर करने की कोशिश की थी. जो अधिकारी है मुंबई महानगर पालिका के एल वार्ड के, आखिर क्या मसला था उसको, हम वहाँ से शुरू करते हैं. नहीं, उस वक्त का मसला ये था कि माजी मंत्री नवाब मलिक, इनके छोटे भाई इकबाल मलिक, इनके इलीगल कंस्ट्रक्शन का मामला था वो, और बीएमसी कार्रवाई नहीं कर रही थी. नोटिस इशू होने के बाद में भी गलत तरीके से नोटिस बंद की थी और उसके ऊपर कार्रवाई नहीं कर रही थी. इसके लिए फॉलोअप होने के बाद भी कार्रवाई नहीं हो रही थी. इसके लिए मुझे वो स्टेप उठाना पड़ा था और आत्मदहन की कोशिश की थी मैंने उसको. क्या वो इशू सॉल्व हो गया? हाँ, वो इशू सॉल्व हो गया. महानगर पालिका ने निष्कासन किया है, पूरी तरीके से नहीं किया है लेकिन फिर भी निष्कासन हुआ है और उसकी आगे की कार्रवाई अभी जारी है. अब उसके बाद हम आ जाते हैं, आपने जो वाटर डिपार्टमेंट के लोग हैं उनको भी कहीं ना कहीं कैप्चर किया था, उसके ऊपर कार्रवाई हुई. फिर कचरा विभाग का जो मामला था, जहां पर आपने खुद उसको अपने कैमरे के माध्यम से कैच किया पैसे देते हुए, वो क्या मामला है. और रोहन कलमे, आप कई दिनों से उनके पीछे लगे हुए हैं, क्या ये सही है? हाँ, ये सही बात है. मैंने मेरे कैमरे से कैद नहीं किया था उनको. कंप्लीट कर रहा हूँ. वो बहुत ज्यादा भ्रष्ट अधिकारी है और जब से आए तब से वो कुछ खास लोगों को काम दे रहे हैं और परसेंटेज पे भ्रष्टाचार करते हैं, जिसके सारे सबूत मेरे पास हैं. और उनके
जो भी दस्तावेज है ऑफिस में वो भी उसको चेक कर सकते हैं, वहाँ पे पता चलेगा कि उनका भ्रष्टाचार कैसा है और किस तरीके का भ्रष्टाचार है। आपने क्या पत्र व्यवहार किया उस चीज को लेकर, किस तरह से, पूरा विस्तार से जानना चाहेंगे। रोहन कलमे जो है उनकी बदली हो चुकी है, आपका ऐसा कहना है, लेकिन अब तक वो जो है एल वार्ड में मौजूद है। उनकी कंप्लेंट राइटिंग में कंप्लेंट की थी उनकी, मुख्यमंत्री से लेके कार्यकारिता से एल विभाग तक सबके पास राइटिंग कंप्लेंट की है। और चीफ इंजीनियर एसडब्ल्यू डिपार्टमेंट के है प्रशांत आईशेट्टे, और युवा है है भरत सर, और एग्जीक्यूटिव इंजीनियर है मनीष पोटे। इनको सबको पर्सनली मिले हैं, उनसे मीटिंग हुई हमारी, और उन्होंने हमको आश्वासन दिया था कि हम उनकी इंक्वायरी करेंगे और जरूरत पड़ी तो उनकी बदली कर देंगे। तो आखिर बदली क्यों नहीं हो पा रही, हुआ क्या? बदली तो उनके आदेश आए हैं, चीफ इंजीनियर है प्रशांत आईशेट्टे, इन्होंने और लेखी मंजूरी ली हुई है डीएमसी एसडब्ल्यू डीएमसी की, और उसमें उन्होंने स्पष्ट लिखा हुआ है कि रोहन कलमे के अगेंस्ट में भ्रष्टाचार के बहुत सारे कंप्लेंट्स आए हैं और इसलिए उनको एलवार्ड से बदली करना जरूरी है। और संजोग कपड़े जो डीएमसी है एसडब्ल्यू डिपार्टमेंट के, उन्होंने भी मंजूरी दे दी है और उनका 1 फरवरी 2024 को बदली का आदेश भी आया था। और उनके रिलीवर संतोष सैना ने, जो घाटकोट परिवहन विभाग से उनको रिलीव किया गया था और उनको एलवार्ड हाजिर भी किया गया था, लेकिन वो किया गया था यानी कि किया है, मैं फरवरी की बता रहा हूँ, फरवरी में उनको हाजिर किया था, लेकिन रोहन कलमे को कार्यमुक्त नहीं किया था। और उसी बीच में रोहन कलमे ने राजकीय दबाव डाल के और जोनल डीएमसी तत्कालीन हर्षद काले, इनको मैनेज नहीं किया था, क्योंकि उन्होंने बदली प्रक्रिया में कोई सिफारिश कर नहीं सकता, राजकीय सिफारिश नहीं हो सकती, प्रशासकीय सिफारिश नहीं हो सकती, ऐसा महानगर पालिका के सर्कुलर में है। और डीएमसी हर्षद काले ने 2 फरवरी को 2:35 में एक मेल किया हुआ है डीएमसी संजोग कपड़े, और सीसी में रखा है उन्होंने चीफ इंजीनियर को रोहन कलमे। नहीं आप जैसा डायरेक्ट कह रहे हो कि मैनेज किया है रोहन कलमे ने, ये बहुत बड़ा इल्जाम है। मुझे मिली जानकारी के अनुसार रोहन कलमे ने 5 लाख रुपए डीएमसी हर्षद काले को दिए। सबूत है, मतलब किस तरह की बेस पे बता रहे हो कि 5 लाख रुपया जो है डीएमसी ने लिया, हर्षद काले जी का आप नाम दे रहे हो, क्या है इसकी बुनियाद? मला मिळालेल्या माहितीनुसार रोहन कलमे यांनी डीएमसी हर्षद काळेला 5 लाख रुपये दिले। हा पुरावा आहे त्याचा की डीएमसी हर्षद काळे यांनी 2 फेब्रुवारी 2024 ला हा मेल केलेला आहे डीएमसी एसडब्ल्यूएम संजू कवरे यांना आणि चीफ इंजिनियर प्रशांत आईशेट्टे यांना, आणि सीसी मध्ये त्यांनी रोहन कलमे यांना पण ठेवलेला आहे। हा पुरावा आहे की याच्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि जे काय आर्थिक व्यवहार आहे तो याच्यामध्ये केलेला आहे, हा पुरावा आहे त्याचा। कारण परिपत्रकानुसार राजकीय किंवा प्रशासकीय दबाव, हस्तक्षेप, फोन, ईमेल वगैरे करणं हे नियमाच्या विरुद्ध आहे आणि त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली जाते। आपल्याकडे ती नियमानुसार जी सर्क्युलर आहे ती आपण वाचून दाखवतोय का, म्हणजे लोकांनाही माहिती व्हायला पाहिजे की नेमकं काय ती आम्हाला स्पष्ट करून माहिती द्या त्याच्याबद्दल। हे महानगरपालिकेचं परिपत्रक आहे, बदली संबंधित परिपत्रक आहे, सर्क्युलर आहे महानगरपालिका। याच्यामध्ये नियम क्रमांक 6 याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, कोणत्याही कारणास्तव बदलीसाठी, बदली रद्द करण्यासाठी शिफारस किंवा दूरध्वनीद्वारे प्रशासनावर शासकीय, अशासकीय, राजकीय किंवा इतर व्यक्तींकडून दबाव आणण्यास अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा वर्तवणूक नियम 1999 क्रमांक 21 अन्वये शिस्तभंगाची सक्त कारवाई करण्यात येईल। तर हा एवढा स्पष्टपणे हा परिपत्रक आहे, आणि हर्षद काळे यांचा हा जो ईमेल आहे ते स्पष्ट करता त्यांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि आर्थिक व्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये। आणि त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर सुधारित आदेश 1 मार्च 2024 पासून अंमलात येणार होता। मग आज 10 तारीख आहे आणि संतोष सैनाने यांना परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी 5 तारखेला रिलीव्ह केलं, त्यांनी 1 तारखेला का रिलीव्ह केलं नाही? कारण रोहन कलमे यांनी गायकवाड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्यावर सुद्धा दबाव आणला होता आणि 5 तारखेला त्यांना रिलीव्ह केल्यानंतर सहाय्यक आयुक्त यांनी 5 तारखेला त्यांना एरियामध्ये रुजू करून घेतलेला आहे, हजर करून घेतलेला आहे। मग जर त्यांना 5 तारखेला जर हजर केलं तेव्हापासून त्यांचं कामकाज सुरू आहे,
मग रोहन कलमे या ठिकाणी अजून काय करत आहे? त्यांना आज 10 तारीख झाली, काल 9, आता उद्या 11 होईल. मग त्यांना अजून करून 1 तारखेचे आदेश अंमलात का आणले नाहीत? मग सहाय्यक आयुक्त धनाजी हिरले तर यांच्यावर सुद्धा संशय येतो की त्यांनी रोहन कलमे यांना कार्यमुक्त का केलं नाही? ये एक बहुत बड़ा इल्जाम आप लगा रहे हो सहायक आयुक्त हो या फिर सारे डिपार्टमेंट के ऊपर। क्या इसके लिए आप पत्र व्यवहार किया या फिर इसकी आपको किस तरह की जानकारी है जो आप इतना डायरेक्टली सारी चीजें इल्जाम लगा रहे हैं? ये इल्जाम लगा रहा हूँ, मेरे पास सबूत है, उसके पेपर है, ये आदेश है, ये सुधारित आदेश है, ये सुधारित आदेश है, ये सुधारित आदेश 1 फेब्रुवारी 2024 अंमलात येईल. कार्यान्वयन आदेश आहे, हे सुधारित आदेश इधर आहे. आदेश वाचून दाखवतात की आदेश म्हणजे काय? हे सुधारित आदेश आहे, मी वाचून दाखवतो. ग 8886 दिनांक 7/2/2024 सुधारित कार्यान्वयन आदेश. उपायुक्त घकेवे यांच्या मंजुरी क्रमांक घकवे 31 दिनांक 6/2/2024 नुसार या कार्यालयाने निर्गमित केलेले कार्यान्वयन आदेश घकवे 8685 दिनांक 1/2/2024 मधील किंचित सुधारणा करण्यात येत आहे. सदर कार्यान्वयन आदेश 29/2/2024 पर्यंत स्थगित करण्यात येत आहे. घकवे 8685 दिनांक 1/2/2024 मधील आदेश दिनांक 1 मार्च 2024 पासून अंमलात येतील. हे स्पष्ट हे आदेश आहेत की 1 मार्च पासून हे अंमलात येतील. हे आदेश आहेत प्रमुख अभियंत्यांचे. डीएमसी संजोग कबरे यांच्या मंजुरीनुसार काढण्यात आलेले हे आदेश आहेत. आज 9 आदेश तारीख अंमलबजावणी झाली नाही. ते कुठे झाले अंमलबजावणी? रोहन संतोष सैनाने विभागामध्ये हजर झालेले त्यांचं कामकाज सुरू आहे 5 तारखेपासून आणि काल 9 तारीख होती. मग 9 तारखेपर्यंत रोहन कलमे होते तिकडे. मग त्यांना सहाय्यक आयुक्त यांनी यांच्यावर मी आरोप याच्यासाठी करतोय, त्यांच्यावरती शंका याच्यासाठी येते की त्यांनी 1 मार्चला त्यांना कार्यमुक्त का नाही केलं? बरं, 5 तारखेला संतोष सैनाने हजर झाले, मग त्या दिवशी त्यांनी त्यांना का कार्यमुक्त केलं नाही? मग संशय येतो आणि स्पष्ट आहे, समोर आहे पुरावा. बिल्कुल सही है। यहाँ पे मुंबई महानगर पालिका हो या फिर ऐसे कई अधिकारी वहां भर्ती हो नहीं रही और यहाँ पे 2 अधिकारी मौजूद है जिनको रिलीफ देना था उनको दे नहीं रहे हैं, जो रिलीफ होकर आ गए वो भी मौजूद है। लेकिन ये भ्रष्टाचार का स्तर इतना बढ़ चुका है। ये विनोद सोन कामले जी ने बताया कि किस तरह से ये हालात बने हुए और इन्होंने कई इल्जाम लगाए सहायक आयुक्त से लेकर डीएमसी तक, जहां पर मेल आ रहा है, मेल के जरिए ये बताया जा रहा है कि इनकी सिफारिश है रोहन कलमे को रुकाया जाए क्योंकि यहाँ पे जो है सीएम का आना जाना होता है वार्ड के अंदर और ये बड़े कारागिर किस्म के इंसान है, ऐसा कहना है। तो ये आपसे आखिरी सवाल ये रहेगा, हम पूछना चाहेंगे कि अब आगे की आपकी क्या रणनीति रहेगी कि किस तरह से अगर ये अभी भी रोहन कलमे जो है यहाँ पे रहते हैं, भ्रष्टाचार बढ़ता है या खत्म नहीं होता है, क्या करेंगे इसके आगे? मैं इसके आगे मैं बताता हूँ क्या करूंगा, लेकिन भ्रष्टाचार रोहन कलमे का इतना बढ़ गया है कि ये आरटीआई मैंने फाइल किया था जी, रोहन कलमे के बदली के संबंध में जो कागज पत्र है वो मैंने मांगे थे, लेकिन मुझे जवाब ये दिया जाता है 8.1 नुसार माहिती देता येत नाही. मतलब यांचा भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे की त्यांनी प्रशासकीय अधिकारी घनकचरा यांना दबावामध्ये ठेवून बदलीचे कागदपत्र हे सार्वजनिक कागदपत्र असतात, ते कागदपत्र त्यांनी माहिती अंतर्गत दिले पाहिजेत, परंतु त्यांनी 8.1 नुसार जे नाकारले ते चुकीच्या पद्धतीने नाकारलेले आहे. हा या ठिकाणी भ्रष्टाचार दिसून येतो. काय तांत्रिक अडचणीमुळे पण होऊ शकतात ना, म्हणजे काय 10-15 दिवस मागे पुढे होऊ शकतं, म्हणजे असं पण आहेत ना. म्हणजे तुम्ही डायरेक्ट जे तुम्ही सांगतायत म्हणजे बदली झाली नाही, पण ती तरी आहे, तर ती संत सोदाने ती आले ती तरी आहे, पण त्यानं रिलीफ केलं नाही. रिलीफ का मुळे केलं नाही? तांत्रिक अडचणी असतो, असं पण होऊ शकतं. नाही, तांत्रिक अडचणी कसं असतं की ज्यांची बदली आता रोहन कलमेची बदली झालेली आहे त्यांच्या जागेवर रिव्ह्यूवर आला की तात्काळ त्यांची बदली झाली पाहिजे नियमानुसार त्याच्यामध्ये. कारण जर रिव्ह्यूवर जर आला नाही तर आपण समजू शकतो की रिव्ह्यूवर आला नाही, मग त्यांना आपण सोडू शकत नाही, कारण तिथं कामकाज होणार नाही. पण कामकाज होण्यासाठी जर त्या ठिकाणी रिव्ह्यूवर आला आहे, त्याला हजर करून घेतलेला आहे, मग ह्यानं रोहन कलमेला कार्यमुक्त केलं पाहिजे. आता एकाच ठिकाणी सहाय्यक आयुक्त यांच्या आस्थापनेवर, घनकचराच्या आस्थापनेवर एकच सहाय्यक आयुक्तांची आस्थापना आहे, जागा आहे एकच. मग जर रोहन कलमे या ठिकाणी आहे तर 9 तारखेपर्यंत जे वेतन असतं ते वेतन यांचं कसं काढलं जाणार, कुठून काढलं जाणार? कारण ते त्यांना कार्यमुक्त केलेलं नाही.
आता यांच्यासाठी जी साऊथचे जे सहाय्यक अभियंता आहेत त्यांना पण रिव्ह्यू केलेला नाही, कारण रोहन कलमे तिथं गेलेले नाही. मग आता परिवहन विभागामध्ये कार्यकारी अभियंता परिवहन आहेत ना, त्यांची पण जागा रिक्त आहे तिकडे, मग तिथं कामकाज कोण बघणार? मग हे प्रशासनाचं कामकाज रोहन कलमे यांनी बाधित करून ठेवलेलं आहे. ये बहुत बड़ा सवाल है कि प्रशासन का जो काम है वो कहीं ना कहीं बाधित हो रहा है. अगर यहाँ से रिलीफ नहीं मिलेंगे तो वो आगे नहीं जाएंगे, आगे वाले और आगे नहीं बढ़ेंगे. और हम यहाँ पे हाहा पीट रहे हैं कि यहाँ पे भर्ती नहीं हो रही, लोगों को यानी नौकरियां नहीं मिल रही है. ये आप देख सकते हो पिछले कई दिनों से नौकरियों के हाहाकार लगे हुए हैं और यहाँ पे एक ही वार्ड में दो ऑफिसर मौजूद है. विनोद सोनकांबळे जी, पुढचं तुमचं काय पाऊल असणार, म्हणजे काय तुम्ही मागच्या वेळी का आत्मदहनचं पण प्रयत्न केला होता, म्हणजे तुम्ही केलं होतं, आता पुढचं तुमचा काय असं ह्याच्यामुळे? पुढचं म्हणजे जे रोहन कलमे भ्रष्टाचार यांचा एवढा वाढलेला आहे की त्यांचे कनिष्ठ पर्यवेक्षक जे दगडफेर होते त्यांना 10 जानेवारी 2024 अँटी करप्शन ब्युरो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेताना रंगे हातो पकडलेला आहे. त्याच्यामध्ये रोहन कलमे यांची सध्या चौकशी सुरू आहे. आणि आता माझं पाऊल असं असेल की समजा रोहन कलमे यांना जर विभागातून कार्यमुक्त केलं नाही तर सरळ मी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे आणि रोहन कलमे यांना हस्तक्षेप बदलीमध्ये करणारे आणि त्यांना अभय देणाऱ्या, संरक्षण देणारे जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, ही अशी माझी मागणी असणार आहे आणि अशी माझी याचिका मी हायकोर्टामध्ये दाखल करणार. हम जो है एल विभाग हो या डीएमसी हो, मुंबई महानगर पालिका के अधिकारी है, उनसे भी जानना चाहेंगे कि रोहन कलमे का मसला क्या है. आखिर इन्होंने कहा कि कई कंप्लेन हो चुकी है, भ्रष्टाचार में लिप्त है, उसकी भी हम उनसे जानकारी लेंगे नहीं. लेकिन विनोद जी का कहना है कि और भी लोग कंप्लेंटर है उसमें, उनके खिलाफ रोहन कलमे जी के भ्रष्टाचार बड़े अपने उरूस पर है. उसी को लेकर हम बात करेंगे. क्या नाम है आपका? मेरा नाम बसरुल बसीरुद्दीन खान है. मैंने भी उसके अगेंस्ट कंप्लेंट किया था रोहन कलमे के अगेंस्ट, लेकिन और मैंने पीजी भी लिया हुआ है वार्ड ऑफिसर से. उसके बाद भी कोई रिप्लाई नहीं मिलता है और उसको सार मुक्त भी नहीं किया जाता है अभी तक. और मेरा यही उन लोग से अनुरोध है कि इसको जल्दी से जल्दी यहाँ से हटाया जाए और जो आया है उसको चार्ज दिया जाए. तो फिर भी हम एक बार ये कहेंगे कि भ्रष्टाचार का स्तर बहुत ज्यादा बढ़ चुका है, खास करके एल वार्ड के अंदर, ऐसा विनोद सोनकांबळे जी का कहना है. और इन्होंने कई कंप्लेंट, कई पेपर उन्होंने दिखाए जो एविडेंस के रूप में उसको मान्यता है. और हमारा भी यही कहना है, सहायक आयुक्त हो, डीएमसी हो और मुंबई महानगर पालिका से लेकर आज के राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी से के इसके ऊपर आप विचार विमर्श करें कि ये धांधली किस तरह की हो रही. क्योंकि अगर एक वार्ड में 2 अधिकारी होते हैं, आगे का पद जो है वो खाली रहेगा, उनको भी रिलीफ मिलना है. और पहले से ही संतोष सौदाने वो आ चुके हैं, वो यहाँ पहुंच चुके हैं, लेकिन अब तक जो है रोहन कलमे को रिलीफ नहीं मिली. ना तो उनको भ्रष्टाचार से रिलीफ मिली, ना ही एल वार्ड से. तो मैं हूं जाफर उस्मान शेख, अखबार न्यूज. माहितीनुसार रोहन कलमे यांनी डीएमसी हर्षद काळेला 5 लाख रुपये दिले. हा पुरावा आहे त्याचा की डीएमसी हर्षद काळे यांनी 2 फेब्रुवारी 2024 हा मेल केलेला आहे डीएमसी SWM संजू कवरे यांना आणि चीफ इंजिनियर प्रशांत तायशेटे यांना, आणि सीसी मध्ये त्यांनी रोहन कलमे यांना पण ठेवलेला आहे. हा पुरावा आहे की याच्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि जे काय आर्थिक व्यवहार आहे तो याच्यामध्ये केलेला आहे. हा पुरावा आहे त्याचा. कारण परिपत्रकानुसार राजकीय किंवा प्रशासकीय दबाव, हस्तक्षेप, फोन, ईमेल वगैरे करणं हे नियमाच्या विरुद्ध आहे आणि त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली जाते. मैंने भी उसके अगेंस्ट कंप्लेंट किया था रोहन कलमे के अगेंस्ट, लेकिन और मैंने पीजी भी लिया हुआ है वार्ड ऑफिसर से. उसके बाद भी कोई रिप्लाई नहीं मिलता है और उसको सार मुक्त भी नहीं किया जाता है. और मेरा यही उन लोग से अनुरोध है कि इसको जल्दी से जल्दी यहाँ से हटाया जाए और जो आया है उसको चार्ज दिया जाए.